पहलगाममध्ये पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारतासह जगभरात संतापाची लाट उसळली आहे। या हल्ल्यानंतर भारताने कठोर पावलं उचलली आहेत। पाकिस्तानची कोंडी करण्यास भारताने सुरुवात केली आहे। या भ्याड हल्ल्याचा बदला घेण्यासाठी भारताने 5 कठोर निर्णय घेतले असून सिंधू पाणी कराराला स्थगिती देणं हा त्यापैकी एक प्रमुख निर्णय आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीमध्ये कॅबिनेट कमिटी ऑन सिक्युरिटीच्या बैठकीत घेतलेल्या 5 प्रमुख निर्णयांपैकी हा एक निर्णय असून त्यामुळे पाकिस्तानवर मोठा परिणाम होणार आहे। सुरुवातीला आपण सिंधू पाणी करार काय आहे ते पाहूयात। भारत आणि पाकिस्तानमध्ये वाहणाऱ्या सिंधू नदी आणि तिच्या उपनद्यांच्या सतलज, बियास, रावी, झेलम आणि चिनाब नदीचं पाणी दोन्ही देशांनी वाटून घेण्याच्या कराराला सिंधू पाणी करार म्हणतात। हा करार 19 सप्टेंबर 1960 साली जागतिक बँकेच्या मध्यस्थीने झालाय। 9 वर्षाच्या वाटाघाटीनंतर जागतिक बँकेने मध्यस्थी केली आणि भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू आणि पाकिस्तानचे अध्यक्ष अयूब खान यांनी सामायिक नद्यांचं व्यवस्थापन करण्यासाठी त्यावर स्वाक्षरी केली। या करारानुसार भारत हा पूर्वेकडील बियास, रावी आणि सतलज नद्यांचं पाणी वापरतो, तर पश्चिमेकडील चिनाब, सिंधू आणि झेलम नद्यांचं पाणी पाकिस्तानला दिलं जातं। एकूण परिस्थिती पाहिल्यास या करारानुसार भारताला 6 नद्यांच्या पाण्यापैकी फक्त 20% पाणी मिळतं, तर पाकिस्तानकडून 80% पाण्याचा वापर केला जातो। या नद्या पाकिस्तानमध्ये विशेषतः पंजाब आणि सिंध प्रांतामध्ये शेतीसाठी महत्वाच्या आहेत। या करारादरम्यानच दोन्ही देशांमध्ये कायमस्वरूपी सिंधू आयोगाची स्थापना करण्यात आली, ज्याची दरवर्षी बैठक सुद्धा होते। हा करार पहिल्यांदा कधी मोडला तर 1960 पासून ते आतापर्यंत भारत पाकिस्तानमध्ये अनेक वेळा युद्ध पुकारण्यात आलं आहे, मात्र भारताने कधीच या कराराचं उल्लंघन केलं नाही। खरं तर कराराच्या वेळी नियम असा होता की फक्त दोन्ही देश मिळून एकत्रितपणे यामध्ये बदल करू शकतात, पण सतत होणाऱ्या दहशतवादी हल्ल्यानंतर हा करार रद्द करण्यात यावा अशी मागणी होतीये। आता पहलगाम मधील हल्ल्यानंतर भारताने या कराराला स्थगिती दिली आहे। तर याचा पाकिस्तानवर कसा परिणाम होणार? सिंधू जल करार स्थगित करण्यात आल्यानंतर आता पाकिस्तानला पाण्याच्या प्रत्येक थेंबासाठी तरसावं लागणार आहे। खरं तर 1948 मध्ये स्वातंत्र्यानंतर भारताने पहिल्या 2 प्रमुख कालव्यांचं पाणी थांबवलं होतं। यामुळे पाकिस्तानी पंजाबमधील 17 लाख एकर जमीन पाण्याची तहानलेली होती। यानंतर जागतिक बँकेने मध्यस्थी केली आणि दोन्ही देशांमधील सिंधू पाणी करार हा पूर्ण झाला। या कराराच्या स्थगितीचा पाकिस्तानवर मोठा परिणाम होणार आहे, कारण हा करार सिंधू नदी प्रणाली आणि तिच्या उपनद्यांमधून होणाऱ्या पाण्याचा वापर आणि वाटप नियंत्रित करतो, जे पाकिस्तानच्या पाण्याच्या गरजा आणि कृषी क्षेत्रासाठी आवश्यक आहेत। झेलम, चिनाब, रावी, बियास आणि सतलज नद्यांचा समावेश असलेले सिंधू नदीचे जाळे पाकिस्तानचे प्रमुख जलस्रोत आहेत, जे लाखो लोकसंख्येसाठी आधार आहे। सिंचन, शेती आणि पिण्याच्या पाण्यासाठी पाकिस्तान या पाण्याच्या पुरवठ्यावर मोठ्या प्रमाणावर अवलंबून आहे। पाकिस्तानच्या राष्ट्रीय उत्पन्नात कृषी क्षेत्राचे योगदान 23% आहे आणि देशातील 68% ग्रामीण रहिवाशांना आधार देतं। मोदी सरकारने घेतलेल्या निर्णयामुळे पाकिस्तानला सडेतोड प्रत्युत्तर मिळालं आहे का? तुम्हाला काय वाटतं? कमेंट करून आम्हाला नक्की सांगा। हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।